माहूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवप्रकाश मुळे यांची बदली झाल्याची वार्ता कानी पडताच अवैधरित्या दारू विक्री करणाऱ्यांचे मनोबल वाढल्याने त्यांनी विविध गावात धूमधडाक्यात दारू विक्री सुरू केल्याची माहिती मिळाल्याने नव्याने रुजू झालेले दबंग पोलीस निरीक्षक गणेश कराड यांनी स्वतः सहकाऱ्यांसमवेत अनेक गावात धाडी टाकून 4 दारू विक्रेत्यांवर एकाच दिवसात तब्बल 4 गुन्हे दाखल केले. 27,000 रुपयांचा हातभट्टी दारूचा साठा जप्त करण्यात आला. पोलीस निरीक्षक गणेश कराड यांनी आल्याच हातभट्टी दारू विक्री करणाऱ्यांना दणका दिल्याने अवैधरित्या देशी विदेशी हातभट्टीची दारू विकणाऱ्यांना घबराट पसरली आहे. माहूर तालुक्यातील अनेक गावात दारू विक्री सुरू झाल्याच्या तक्रारी आल्याने पोलीस निरीक्षक गणेश कराड यांनी पोलीस उपनिरीक्षक पालसिंग ब्राह्मण, पोलीस उपनिरीक्षक संदीप अने बोईनवाड यांचे वेगवेगळे पथक तयार करून कुपटी, रामपूर, तांडा, पापलवाडी, तांदळा या गावात अचानकपणे धाडी टाकून 4 गुन्हे दाखल केले. यामध्ये एकूण 27,000 रुपयांचा हातभट्टी दारूचा साठा नष्ट करण्याकामी जप्त करण्यात आला आणि 4 दारू विक्री करणाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले. अनेक ठिकाणी दारूसाठी जप्त करण्यासाठी गेल्यानंतर पोलिसांना महिलांच्या असभ्य वर्तणुकीचा सामना करावा लागला. माहूर तालुक्यातील अनेक गावात महिलांना समोर करून अवैध दारू विक्रेत्यांनी दारू विक्री सुरू केल्याने पोलिसांना अनेक ठिकाणी अडचण निर्माण होत असल्याने जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी दारू विक्री करणाऱ्या महिलांविरुद्ध कारवाया करण्यासाठी पोलीस निरीक्षक गणेश कराड यांना विशेष अधिकार द्यावे किंवा जनजागरण करण्यासाठी पथकाची निर्मिती करावी, अन्यथा पावसाळ्यात पावसाचा महापूर तर खेड्यापाड्यात गोरगरिबांचे संसार उद्ध्वस्त करण्यासाठी दारूचा महापूर सुरू होईल यात शंका नाही. या कारवाईत ASI बाबू जाधव, पोलीस नाईक प्रकाश गेडाम, पोलीस हेड कॉन्स्टेबल गजानन चौधरी, शारदा सूत खामनकर, पोलीस कॉन्स्टेबल सागर दरंगे, नवनाथ कोरडे, ज्ञानेश्वर वेलदवडे, प्रशांत भोपळे, संदीप गोपानवाड, दत्ता सोनटक्के, ज्ञानेश्वर खंदाडे, पवन राऊत, महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल पुष्पा पुसनाके, महिला पोलीस सारिका राठोड, सोनूताई भुरके, शिल्पा राठोड, शिवनंदा जाधव यांच्यासह महिला पुरुष होमगार्ड सह पोलीस पाटलांनी भाग घेऊन 4 गुन्हे दाखल केल्याने अवैध दारू विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली असून दारूमुळे अनेकांचे संसार उघड्यावर आल्याने अवैधरित्या हातभट्टी देशी विदेशी दारू विक्री करणाऱ्यांना महाप्रसारासह जेलची हवा खावी लागेल असा कडक इशारा नव्याने रुजू झालेले पोलीस निरीक्षक गणेश कराड यांनी दिला.